Hello dear students, चला नेक्स्ट लेक्चर ऑफ मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स MBI. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट त्यांनी उंदरावर कसा एक्सपेरिमेंट केला, उंदर कसा वाचला, कसा गचकला, ते आपण सगळं बघितलंय. हर्शियन चेस एक्सपेरिमेंट की बाबा एखाद्या व्हायरस मधून डीएनए एका बॅक्टेरियामध्ये कसा गेलाय. हर्शियन चेसचा एक्सपेरिमेंट म्हणजे कुठला, ट्रान्सडक्शन. म्हणजेच जेनेटिक मटेरियल जर का समजा व्हायरस टू बॅक्टेरिया जात असेल त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सडक्शन. पण तो जेनेटिक मटेरियल एका बॅक्टेरिया टू दुसऱ्या बॅक्टेरिया असेल त्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशन. आता डीएनए बऱ्याच वेळेस आपलं बोलणं झालं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डीएनए ची भीती पण वाटते. सर ह्या टी कुठून येतो, जी कुठून येतो, सी कुठे लागतो, आम्हाला काहीच कळत नाहीये. बाळांनो, हा लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत व्यवस्थित बघा, तुम्हाला डीएनए बद्दल कुठलाही डाऊट राहणार नाही. ठीक आहे. तर स्ट्रक्चर ऑफ डीएनए, सर्वात पहिले हु डिस्कवर्ड 3D मॉडेल, कुणाचा, डीएनए चा 3 डायमेन्शनल मॉडेल कुणी केला होता, वॅटसन अँड क्रिक. कुणी केला होता, वॅटसन अँड क्रिक इन 1953. लक्षात घ्या. याच्या आधी फक्त डीएनए असं एक इमॅजिनेशन केलं होतं, परंतु त्यानंतर सर्वात पहिले एक डायमेन्शनल जो स्ट्रक्चर आहे ते सर्वात पहिले कुणी केलं होतं सांगा मला, वॅटसन अँड व्हॉट अ क्रिक. आता डीएनए हा जो आहे तो मोनोमर पासून बनतो. सो व्हॉट इज द मोनोमर अँड द व्हॉट पॉलिमर. तर लक्षात घ्या, डीएनए तुम्हाला माहिती आहे इट इज व्हॉट अ जेनेटिक मटेरियल इन ऑल living organism except some viruses. तर बाळांनो लक्षात घ्या, सगळ्यांमध्येच डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. बॅक्टेरिया घ्या किंवा त्याच्यानंतर ह्युमन घ्या, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर, प्रोकॅरियोट्स, यूकॅरियोट्स, सगळ्यामध्ये कोण असतं, डीएनए हा जेनेटिक मटेरियल असतो. पण काही व्हायरस जसे की प्लांट व्हायरस जे आहे काय, ह्याच्यामध्ये कोण असतं, तुमचा आरएनए ॲज जेनेटिक मटेरियल असतो. काय असतो, आरएनए ॲज जेनेटिक मटेरियल. स्ट्रक्चर ऑफ डीएनए. सो डीएनए इज situated in न्यूक्लियस. कशामध्ये असतो, न्यूक्लियस मध्ये. हा बघा, हा सेल आहे, हा सेलचा काय तुमचा न्यूक्लियस आहे, कळालं का. याच्यामध्ये कोण असतो तुमचा जेनेटिक मटेरियल इन द न्यूक्लियस इन यूकॅरियोटिक. कशामध्ये रे बाळांनो, यूकॅरियोटिक्स, यूकॅरियोट्स मध्ये. वाईल इन साइटोप्लाझम in prokaryotes. Yesterday we already seen that what is eukaryote and what is the prokaryote. म्हणजे प्रीवियस लेक्चरला आपण बघितलंय. तर प्रोकॅरियोटिक मध्ये काय, हा फक्त हे सायटोप्लाझम मध्ये डिस्ट्रीब्युटेड असतं आणि हे कशामध्ये असतं तुमचा न्यूक्लियस मध्ये. हा डिफरन्स आहे. आता एक्झॅक्टली डीएनएचा जो असा स्ट्रक्चर असतो तो कसा बनतो ते बघूया तिथे. Now next, chemical. I will change the what a slide. Maybe तुम्हाला दिसत नसेल तर आपण दुसरा कलर घेऊया. ओके. हा, तर केमिकल कंपोजिशन ऑफ डीएनए. ठीक आहे. डीएनए चा लॉंग फॉर्म तर मे बी सर्वांनाच माहिती असेल. आता डीएनए चा लॉंग फॉर्म काय, डी ऑक्सी. ओके, डी ऑक्सी राइबोज न्यूक्लिक ऍसिड. काय तुमचा, डी ऑक्सी राइबोज न्यूक्लिक ऍसिड. शब्द जर का तुम्हाला कळालं ना तर तुम्हाला इझिली समजेल. डी म्हणजे काय, डिडक्शन. ऑक्सी म्हणजे काय, ऑक्सिजन. कशामधून, राइबोज शुगर मधून. अँड न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय, जो
बायोमॉलिक्यूल न्यूक्लियस मध्ये आहे, म्हणून न्यूक्लिक, आणि कंपोनेंट कसा आहे, ऍसिडिक आहे. शब्द समजला ना, सगळं कळतं. ओके, आता व्हॉट इज द मोनोमर अँड व्हॉट इज द पॉलिमर. लक्षात घ्या, मोनो म्हणजे काय, सिंगल युनिट. समजा हा एक मार्कर आहे, एक पेन आहे, बरोबर आहे, काय पेन्सिल आहे, हे एक मोनोमर एक मोनोमर. जर मी याला केलं तर डायमर. असेच जर कंटिन्युअस मी लावून टाकलं तर काय म्हणायचं त्याला, काय म्हणायचं, पॉलिमर. काय म्हणतो आपण त्याला, पॉलिमर. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द मोनोमर ऑफ डीएनए. ठीक आहे. सो व्हॉट इज द मोनोमर ऑफ डीएनए. तर बाळांनो लक्षात घ्या, याचा जो मोनोमर आहे, द मोनोमर ऑफ डीएनए इज व्हॉट, अ न्यूक्लियोटाइड. काय आहे, न्यूक्लियोटाइड. खूप सिंपल आहे. न्यूक्लियोटाइड इज द कॉम्बिनेशन ऑफ 3 कंपोनेंट. कुठला कुठला, एक डी ऑक्सी राइबोस, डीऑक्सीराइबोस शुगर प्लस फॉस्फरिक ऍसिड प्लस नाइट्रोजन बेस. ठीक आहे. काय काय आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे न्यूक्लियोटाइड हा कोण आहे, तुमचा मोनोमर आहे. कुणाचा, डीएनएचा. काय काय बनतो, म्हणजे मोनोमर कशापासून बनतो, 3 कंपोनेंट, डीऑक्सीराइबोस शुगर, फॉस्फरिक ऍसिड आणि नायट्रोजन बेस. सो आय विल गिव्ह द व्हॉट अ फॉर्म्युला ऑफ दिस डीऑक्सीराइबोस शुगर, दॅट C5H10O5. ओके, हा कोण आहे, हा राइबोस शुगर आहे. कोण आहे हा, राइबोस शुगर. बट सर तुम्ही तर म्हटलं होतात की डीऑक्सीराइबोस शुगर. डी म्हणजे काय, डिडक्ट करणे. एक काम करू ना याच्यामधनं, आता बघा C5H10O5 आहे, एक ऑक्सिजन आपण काढून टाकू, म्हणजे C5H10 काय झाला, O4. काय झाला, O4. सो कॅन आय से दॅट्स व्हॉट अ, इथे आपण म्हणू शकतो ना डी ऑक्सी. काय म्हणू शकतो आपण त्याला, डीऑक्सी राइबोस शुगर. फॉस्फरिक ऍसिड H3PO4. काय फॉर्म्युला याचा, H3PO4. and nitrogen base are 2 types, purine and pyrimidine. Purine is what, a adenine plus guanine, and pyrimidine is what, a cytosine plus thymine. लक्षात घ्या, A stand for adenine, G stand for guanine, C stand for cytosine, and T stand for thymine. So adenine, guanine, cytosine and थायमिन. ठीक आहे. तर हे नाव लक्षात घ्या की नायट्रोजन बेस किती प्रकारचे आहेत, 2. कुठला, प्युरिन कुठला आहे तुमचा, ॲडेनाइन आणि गुआनाइन. पायरिमिडिन कुठला आहे, सायटोसिन आणि थायमिन. फॉस्फरिक ऍसिडचा फॉर्म्युला H3PO4. आणि शुगर कुठला आहे तुमचा, राइबोस शुगर का डीऑक्सीराइबोस शुगर, डीऑक्सीराइबोस शुगर. सो डीऑक्सीराइबोस शुगर मधून काय झाला, एक ऑक्सिजन गेला. पहिले काय, C5H10O5 हा राइबोस शुगरचा फॉर्म्युला आहे, पण त्यातनं ऑक्सिजन आपण रिमूव्ह केला. सो इट कम्स इन व्हॉट, डीऑक्सीराइबोस शुगर. आता केमिकल कंपोजिशन कसं होतो, म्हणजे या तिघांच्या कॉम्बिनेशननी न्यूक्लियोटाइड बनतो. बरोबर आहे की नाही, तिघांच्या कॉम्बिनेशन काय म्हणतो, न्यूक्लियोटाइड. देन विल सी द नेक्स्ट. ही स्लाइड तुम्ही पहिले आणि मागे सुद्धा थोडंसं रिव्हर्स फॉरवर्ड करून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता न्यूक्लियोटाइड जो आहे, हा कशापासून म्हणतो, हा डीऑक्सीराइबोस शुगर प्लस फॉस्फरिक ऍसिड प्लस नाइट्रोजन बेस. ठीक आहे. सो नाइट्रोजन बेस आर द व्हाट, 2 टाइप्स, दैट प्यूरिन एंड पायरिमिडिन. ठीक है. सो प्यूरिन इज व्हाट, A plus,
G आणि पायरामिड मीन्स व्हॉट C प्लस T. क्लिअर अबाउट दिस. चला आता बघूया याचा तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय होता C5H10O4. याचा फॉर्म्युला काय होता बोला H3PO4. ओके आणि पायरामिड मीन्स A प्लस G and T प्लस C. आता बाळांनो याचा ओपन स्ट्रक्चर काढूया. पहिले शुगरचा काढूया. शुगरचा ओपन स्ट्रक्चर जो आहे इट लुक लाईक दॅट. पेंटोस शुगर आहे ना C5. ठीक आहे काय झालं याच्यामध्ये C5 दॅट्स अ पेंटोस शुगर. हियर HOH 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 HCH2OH. हे CH2OH म्हणजे कोण झाला तुमचा इथेनॉल. ओके CH2OH ला मी असं लिहू शकतो H and ठीक आहे. आता लक्षात घ्या हा कोण झाला बाळांनो तुमचा डिऑक्सी रायबोज शुगर. फॉर्म्युला काय होता C5H10. बघा कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2 कार्बन नंबर 3 कार्बन नंबर 4 कार्बन नंबर 5. तर जनरली MCQ किंवा वन सेंटेन्स मध्ये विचारलं जाऊ शकतं काय की जो रिंग बनतो कुणाचा डिऑक्सिरायबोज शुगरचा तो किती कार्बननी बनतो. तर आपण फाड करून 5 कार्बन बनतो. चुकतं. इथे किती आहे बघा 1 2 3 4 4 नीच ना काय बनला रिंग बनला आणि 5वा कार्बन कुठे आहे तुमचा बाहेर आहे. चला मोजूया आपण. कार्बन 5 आहेत का बघा बघा 1 2 3 4 5. ठीक आहे. हायड्रोजन 10 आहेत का 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्लिअर. ऑक्सिजन बघा 1 2 3 4 and 5. ओ ऑक्सिजन एक जास्त आहे सो एक ऑक्सिजन आपण काय करायचं कमी केला इथे. ठीक आहे. सो आता बघा 1 2 3 4 झाला का 4 प्लस फॉस्फरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय H3PO4. सो दॅट P डबल बॉन्ड O OH OH OH. तर बाळांनो हे फॉर्म्युला बघा आणि याच्यावर बघा हे का P ॲज इट इज डबल बॉन्ड O परत 3 हायड्रोजन 1 2 3 हायड्रोजन 3 ऑक्सिजन H3PO4 आणि तुमचा कोण आहे नायट्रोजन बेस मीन्स ॲडेनाइन गुआनाइन सायटोसिन और थायमिन. तर ह्या स्ट्रक्चर मधून जर का आपण बघितलंय तर या तिघांच्या कॉम्बिनेशनला काय म्हटलं रे आपण बाळांनो. तिघांच्या कॉम्बिनेशनला काय म्हटलंय आपण न्यूक्लियोटाइड. तर ठीक आहे ॲज इट इज मी शुगर काढतो इथे बघा आता. ठीक आहे ना या तिघांच्या कॉम्बिनेशनला आपण हे म्हटलं नायट्रोजन बेस. ओके दॅट्स नायट्रोजन बेस अटॅच टू कार्बन नंबर 1. कधीही कुठल्या कार्बनला असतो 1 म्हणजे हे इथे बरोबर आहे. आता इथे बघा कार्बन नंबर 1 इथे नाही का हा अटॅच असतो. इट माइट बी द CGTA म्हणजे चारही अटॅच होतात का नाही. फक्त कुठलाही एक ऑर मध्ये आहे. एक तर सायटोसिन होईल गुआनाइन होईल थायमिन होईल और ॲडेनाइन होईल. ठीक आहे. हियर इज ॲज इट इज हियर HOH HC. हा बोला काय होतं इथे H. आता इथे जो कितवा कार्बन आहे तुमचा पाचव्या कार्बनला फॉस्फरिक ऍसिड जो आहे तो 5th कार्बन ऑफ व्हॉट अ डिऑक्सिरायबोज शुगरला अटॅच होतो. तर 5th कार्बन म्हणजेच काय आता रायबोज शुगर बघूया इथे बघा हा फॉस्फेट ॲज इट इज मी डबल बॉन्ड टाकलाय हेच लिहितो मी बरोबर आहे. इकडे कोण आहे तुमचा OH इकडे कोण आहे तुमचा OH इकडे कोण आहे तुमचा OH आणि इथे पण याचा OH होता ना बरोबर आहे. आता लक्षात घ्या phosphoric acid what is the difference between the acid and the base. acid gives the H plus म्हणजे प्रोटॉन्स देतो while जो बेस असतो तो काय देतो तुमचा OH
मायनस. काय देतो तुमचा OH मायनस. ठीक आहे. आता लक्षात घ्या, हा प्रोटॉन दिलाय इकडे बघा बाळांनो, बॉन्ड कसा फॉर्मेशन होतो व्यवस्थित लक्षात द्या. इकडे हिय 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 काय बाहेर पडला रे? H2O. कळाला का? काय बाहेर पडला तुमचा? H2O. आणि फायनली हियर इज अ फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड लाईक व्हॉट? कसा? O. म्हणजे 5व्या कार्बनला कोण आहे तुमचा? फॉस्फरिक ऍसिड. पहिल्या कार्बनला कोण आहे तुमचा? नायट्रोजन. हे विसरायचंच नाही, लागेल तर मी इथे तुम्हाला लिहून देतो. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ व्हॉट? न्यूक्लियोटाइड. आता न्यूक्लियोटाइडचे टाइप्स किती? 4. एक तर सायटोसिन अटॅच असू शकतो, गॉनन अटॅच असू शकतो, थायमिन किंवा ॲडेनाइन. ठीक आहे. तर हा जो आहे का याच्यामध्ये, सो हियर यू कॅन सी दॅट नायट्रोजन बेस always attached to कार्बन नंबर 1. लक्षात घ्या, कुणाच्या? डिऑक्सीरायबोस शुगरच्या. डिऑक्सीरायबोस शुगरच्या. ठीक आहे, पहिला पॉइंट. सेकंड बघा, फॉस्फरिक ऍसिड अटॅच टू कार्बन नंबर 5 ऑफ डिऑक्सीरायबोस शुगर. बाळांनो, तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात आली असेल की व्हॉट इज द ईस्टर. ईस्टर जो आहे तो तुम्ही अशा प्रकारे काढता, RC डबल बॉन्ड OR. बरोबर आहे ना? हा तुमचा काय झाला? ईस्टर झाला. बरोबर आहे. म्हणजे अल्किल ग्रुप दोन्ही साईडला आहे इथे. ते इथे बघा, इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलाय, तर हा तुमचा झाला फॉस्फो ईस्टर बॉन्ड. कुठला झाला तुमचा? फॉस्फो ईस्टर बॉन्ड. आता हा झाला एक न्यूक्लियोटाइड. हा काय झाला बाळांनो? एक न्यूक्लियोटाइड. आता व्हॉट इज द पॉली न्यूक्लियोटाइड चेन. ठीक आहे, कन्सिडर करा. आता डीएनए कसा बनतो? डीएनए तुम्हाला माहिती आहे सर, हे असा बऱ्याचशा लोकांना डीएनए काढताच येत नाही. कसं काढतात? हे असा काढतात. हे चुकलं बाळांनो. काय झालं? हे चुकलं. तर हे अशा प्रकारे काढायचं नाही. हे काढण्याची एक सोपी पद्धत तुम्हाला मी सांगतो. लक्षात घ्या. पेन ठेवा. ठेवली? इथून घ्या, ओढा 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 ओढा. क्लिअर? याच्याच पॅरलली इथून स्टार्ट करा. हियर 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 हियर. सो दिस इज युअर डीएनए. कळाला का? हा तुमचा काय झाला? डीएनए. आता हे असा तर तुम्ही पाहिलाय, पण हे असाच का आहे? कळालं का? आता लक्षात घ्या, पॉलीन्यूक्लियोटाइड चेन याच्यामध्ये हा जो आहे पहिला नियम हा आहे की दॅट प्युरिन बॉन्डेड विथ पायरिमिडिन. ठीक आहे, प्युरिन बॉन्डेड विथ व्हॉट? अ पायरिमिडिन. बघा, ए हा कोण आहे? प्युरिन आहे. हा कधीही 2 वीक हायड्रोजन बॉन्डनी कुणाला अटॅच असतो? टी ला. आणि जी जो आहे तो 3 वीक हायड्रोजन बॉन्डला कुणाला अटॅच असतो? सी ला. सो दिस इज व्हॉट? अ प्युरिन. हा सुद्धा काय झाला तुमचा? सॉरी, प्युरिन. आणि हे दोन काय झालं तुमचा? पायरिमिडिन. ठीक आहे, हे कधीही विसरायचं नाही. म्हणजे ए हा कुणाला अटॅच असतो? टी ला. जी हा कुणाला अटॅच असतो? सी ला. आता बघा, हा स्ट्रँड आपण नाही का कशा प्रकारे बनवणार आहे. ओके, इसको भूलना नहीं है. अबे देखो, हा एक न्यूक्लियोटाइड आहे. मी तुम्हाला आता सांगितलं डिऑक्सीरायबोस शुगर काढलाय. इथे कोण आहे तुमचा? ॲडेनाइन. म्हणजे कुठलाही एक तुम्ही नायट्रोजन बेस तिथे घेऊ शकता. ठीक आहे, आणि इथे कोण आहे तुमचा? फॉस्फरिक ऍसिड. क्लिअर? तर बाळांनो, फॉस्फरिक ऍसिड हा कितव्या कार्बनला आहे? बघा, हे थोडीशी तंगडी मारावर का इथे डायरेक्ट जर सरळ जर असं केलात, असं जर केलात तर ते चुकलं. ते काय होतं? चुकलं. का? कारण 1 2 3
4 पाचवा. कारण याच्या पहिल्याच्या स्टेटमेंटला आपण बघितलं होतं की दॅट फॉस्फरिक ऍसिड अटॅच टू कार्बन नंबर 5. कशाला अटॅच असतो? कार्बन नंबर 5. ठीक आहे. त्यानंतर दुसरा न्यूक्लियोटाइड काढूया आपण. ॲज इट इज काय तुमचा फॉस्फरिक ऍसिड. इथे घ्या तुमचा सायटोसिन. तिसरा काढा. परत इथे कोण आहे तुमचा फॉस्फरिक ऍसिड. इथे कोण आहे तुमचा टी घ्या. वडेवा असं कंटिन्यू चेन असते. कळालं का? पण सर हे ते वेगवेगळे आहेत, एक दुसऱ्याला चिपकलेले नाही आहेत. आत्ता बघा होतं का इथे. हा फॉस्फरिक ऍसिड डबल बॉन्ड ओ ओ या सी ला अटॅच होता इथे खाली पहिल्या याच्यामध्ये. म्हणजे कुठला बघतोय मी? हे बघा दिसतंय. हा फॉस्फरिक डबल बॉन्ड ओ याला अटॅच होतो. म्हणजे हे इथे ते अटॅच आहे. मग इकडे काय? इथे पण एक ओ एच आहे आणि इथे पण नाही का ओ एच आहे. बरोबर आहे. तर याचा ओ एच आणि याचा एच. हा फॉस्फरिक ऍसिडचा एच आणि याचा ओ एच हे बाहेर जाऊन काय बनणार परत H2O. म्हणजेच काय होणार बोला बाळांनो? इथे सुद्धा काय होणार? इथे हे सुद्धा काय होणार? इथे बॉन्ड फॉर्मेशन होईल. कळालं का? म्हणजे इथून इथे, इथून इथे. ओके. आता हा तर झाला. दीज आर व्हॉट? शुगर शुगर शुगर. तर मला सांगा हे तीनच नाही, असं एन नंबर्स असतात. एन नंबर म्हणजे काय? खूप सारे न्यूक्लियोटाइड असतात. ए टी जी सी काही टाका तुम्ही, काही फरक नाही पडत. पण एवढे आहे. इकडे असेल तर काय येणार? इकडे टी. इकडे सी असेल तर काय येणार? इकडे जी. बॉन्ड्स किती असणार आहे? 3. कळालं का? चला आता डीएनए हा डबल स्टँडर्ड आहे. डीएनए काय तुमचा? ठीक आहे. अँटी पॅरलल इन नेचर. अँटी पॅरलल इन नेचर. अँटी अँटी अपोजिट. अँटी अपोजिट. पॅरलल समांतर. म्हणजे एक ट्रेन, दोन्ही ट्रेन एका डायरेक्शनने पळत आहेत पॅरलल. एक ट्रेन अशी पळते आणि एक ट्रेन अशी पळते. दॅट इज अँटी पॅरलल. पण सर इथे अँटी पॅरलल का पॅरलल का? चला बघूया बरं पॅरलल करून होतं काय नेमकं. चला दुसरा न्यूक्लियोटाइड मी इथे काढला. ठीक आहे. हा कितवा कार्बन आहे? पहिला. हा कितवा आहे तुमचा? पाचवा. बरोबर आहे की नाही? आता इथे ए आहे, इथे कोण असणार आहे? टी. पण बाळांनो इथे बॉन्ड कसा फॉर्मेशन होणार? असा? नॉट पॉसिबल ना. मग यामुळे याला काय केलंय की तो उलटा असतो. कसा असतो तुमचा? उलटा असतो. हे बघा हियर दिसतंय. दॅट्स अ टी. किती बॉन्ड? डबल बॉन्ड. बरोबर आहे. सांगा तुम्ही, सांगा. बोला 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 बाळांनो बोला. सी असेल तर जी. किती बॉन्ड? ट्रिपल बॉन्ड. हा बोला. टी असेल तर जी. नो. टी असेल तर डबल बॉन्ड ए. कळालं का? आत्ता बघा हा पहिला कार्बन आला, कारण हा जो आहे नायट्रोजन बेस ऑलवेज अटॅच टू द कार्बन नंबर फर्स्ट. इकडे ॲज इट इज तुमचा कोण आला? फॉस्फेट. इथे कोण आला? फॉस्फेट. इकडे कोण आला? फॉस्फेट. क्लिअर? दीज आर बॉन्ड टू दिस, दीज आर बॉन्ड टू दिस अँड दिस इज द OH. तर तुम्ही जर का इथे बघितलंय, हा ईस्टर बॉन्ड म्हटला होता, इथून इथे होता. बरोबर आहे ना? याच्या आधीच्या याच्यामध्ये जो स्लाइड आहे इथे मी काय म्हटलं होतं? हे कुठला बॉन्ड आहे तुमचा? ईस्टर बॉन्ड. ठीक आहे. पण फॉस्फो ईस्टर बॉन्ड. आता इथे पण ईस्टर बॉन्ड फॉर्म झाला. तर किती ईस्टर आहे त्याच्यामध्ये? 2 ईस्टर. सो कॅन आय से दॅट दिस इज द बॉन्ड इज व्हॉट? अ फॉस्फो डाय ईस्टर बॉन्ड. लक्षात घ्या. म्हणजे जो बॅकबोन आहे कुणाचा? डीएनएचा. दॅट इज अ बॅक बोन. हे कशाने म्हणतं? फॉस्फो डायस्टर बॉन्ड. एक बघा या डायरेक्शनने चाललाय आणि दुसरा कसा चाललाय? या डायरेक्शन चाललाय. हे समजून घ्या. मग आता डीएनए समजेल तुम्हाला. हे पण काय तुमचे? शुगर शुगर शुगर. ठीक आहे. हा बॉन्ड कुठला आहे? फॉस्फो डायस्टर बॉन्ड. का डायस्टर? हा एक ईस्टर बॉन्ड, हा एक ईस्टर बॉन्ड, मध्ये फॉस्फेट म्हणून फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिसतंय की आम्ही म्हटलं, सर तुम्ही म्हटलंय की जो नायट्रोजन बेस आहे तो कार्बन नंबर 1 ला अटॅच असतो. पण कुठला बॉन्ड? तर बाळांनो हिअर इज व्हॉट? अ ग्लायको
सायडिक बॉन्ड. तर क्वेश्चन जर असा आला, द नायट्रोजन बेस अटॅच टू द कार्बन नंबर 1 टू व्हॉट शुगर बाय विच बॉन्ड, तर कुठला येणार तुमचा ग्लायकोसायडिक बॉन्ड. दोन न्यूक्लियोटाइड एक दुसऱ्याला बॅकबोननी कशाने जॉईंट आहे म्हटल्याच्या नंतर फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ठीक आहे, मग हे पण राहिलंय ना. तर हा जो आहे तुमचा दिस इज द हायड्रोजन बॉन्ड. काय तुमचा हायड्रोजन बॉन्ड. तर बॉन्ड्स कळाले, परत एकदा सांगतो. डीएनए चा एक न्यूक्लियोटाइड मध्ये काय असतं, शुगर, फॉस्फरिक ऍसिड आणि नायट्रोजन बेस. बरोबर आहे. याच्या पहिल्याच्या याच्यामध्ये बघितलं, द नायट्रोजन बेस ऑलवेज अटॅच टू द कार्बन नंबर फर्स्ट, फॉस्फरिक ऍसिड ऑलवेज अटॅच टू कार्बन नंबर 5th. त्याच्यानंतर हे कितवा कार्बन आहे रे, तिसरा, म्हणजे तिसऱ्या कार्बनशी फॉस्फेट झाला, परत तिसऱ्यात झाला, परत तिसऱ्यात झाला. इथे आता समजा डीएनए तुमचा संपला, तर हा तिसरा कार्बन काय तुमचा फ्री आहे, म्हणून मी याला म्हणू शकतो दॅट इज अ 3' ऑर द 3' एंड. ठीक आहे. इकडे बघा, OH फ्री आहे का तिसऱ्या कार्बनला, नाही. कोण आहे, फॉस्फरस, कितव्या कार्बनला आहे, 5व्या, म्हणून याला म्हणायचं 5' ऑर द 5' एंड. उलट बघा, हे बघा, हे फ्री आहे इथे, कितव्या कार्बनला आहे, पहिला, दुसरा, तिसरा, कॅन आय से दॅट्स 3' ऑर द 3' एंड. इकडे बघा काय आहे, हे 5' एंड. ठीक आहे. तर तुम्ही जर का प्रॉपरली बघितलंय, एक 3' to 5' चाललाय, 3' to 5' means this is the one strand, this is another strand, but just look like that. So this is a DNA चा स्ट्रक्चर अँटी-पॅरलल इन नेचर. तर अँटी-पॅरलल का आहे, कारण नायट्रोजन बेस इज ऑलवेज अटॅच टू द कार्बन नंबर फर्स्ट. म्हणून जर का कार्बन नंबर फर्स्ट इथे आला नसता, हे बघा फर्स्ट सोबत आले म्हणून तो बॉन्ड फॉर्म झाला. दोघांच्या मध्ये AT मध्ये डबल बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड. त्याच्यानंतर फर्स्ट कार्बन आणि त्याच्यानंतर नायट्रोजन बेस मध्ये कुठला, ग्लायकोसायडिक बॉन्ड. पाठीमागचा आहे त्याला काय म्हणतो बोला, फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ह्यांची डिस्टन्स हे जो असतो तो फिक्स्ड असतो. किती असतो, डिस्टन्स फिक्स असतो, विच इज 3.4 एंगस्ट्रॉम और 0.34 नॅनोमीटर. एंगस्ट्रॉम हा एक युनिट आहे मेजरमेंट करायचा, म्हणजे दोन न्यूक्लियोटाइडच्या मधला जो अंतर आहे तो किती असतो सांगा मला, 3.4 एंगस्ट्रॉम और 0.34 नॅनोमीटर. तर बाळांनो हे एक झालं. त्याच्यानंतर या दोघांच्या मधला जर का तुम्ही डिस्टन्स बघितला, म्हणजे हे बघा, मी एक रेल्वेची पटरी काढतो, हे बघा झुकझुक गाडी चालली आहे, हे कधी बघितलं असेल तुम्ही, ट्रेनची पटरी तर पाहिली ना. आता हे पटरीच्या मधले जे दिसत आहेत तुम्हाला, हे म्हणजे तुमचे हायड्रोजन बॉन्ड झाले, आणि हे म्हणजे काय झालं, हे बघा शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट दिसते ना, शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट. म्हणजे या दोघांचा जो डिस्टन्स आहे तो किती असतो, 3.4 एंगस्ट्रॉम और 0.3 नॅनोमीटर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथून ते इथपर्यंतचा जो दिसतो डिस्टन्स तो असतो 20 एंगस्ट्रॉम और 2 नॅनोमीटर. म्हणजेच काय बाळांनो, इथून ते इथपर्यंत आहे बघा, लक्षात घ्या, इथून ते इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो किती आहे, 20 एंगस्ट्रॉम और 2 नॅनोमीटर. ठीक आहे. आता डीएनए च्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. सो वन मोर टाइम आय एम गोइंग टू रिपीट की डीएनए इज मेड अप फ्रॉम व्हॉट, अ मोनोमर विच इज कॉल्ड द न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड मध्ये कोण आहे, डीऑक्सिराइबोस शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फरिक ऍसिड. फॉस्फरिक ऍसिडचा फॉर्म्युला Ha3PO4, डीऑक्सिराइबोस शुगरचा फॉर्म्युला बोला C4H10O4, म्हणजे रायबोस शुगर मधून एक ऑक्सिजन कमी. नायट्रोजन बेस हे दोन प्रकारचे असतात, ॲडेनाइन प्युरिन आणि व्हॉट अ पायरिमिडिन. सो प्युरिन ॲडेनाइन आणि ग्वानिन आणि पायरिमिडिन सायटोसिन आणि थायमिन. तर कधीही एक प्युरिन हा पायरिमिडिनशी अटॅच असतो. A इज अटॅच टू व्हॉट T and G इज अटॅच टू व्हॉट C बाय 3 वीक हायड्रोजन बॉन्ड GC मध्ये आणि AT मध्ये 2 वीक हायड्रोजन बॉन्ड. हा जो बॉन्ड असतो तो फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे, हा बॉन्ड असतो तो ग्लायकोसायडिक बॉन्ड आहे, आणि हा बॉन्ड असतो तो हायड्रोजन. आता सर तो जो आमचा डीएनए आहे असा 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 त्याच्याबद्दल थोडं सांगा. ठीक आहे, हे समजलं ना
हे होतं. ऍक्च्युली याला फक्त पिंगळा म्हणजे काय, दिट इज अ ट्विस्टेड लॅडर सारखा. आता बघूया की एक्झॅक्टली द 3D मॉडेल म्हणजे 3 डायमेन्शनल मॉडेल ऑफ DNA. ठीक आहे, 3 डायमेन्शनल मॉडेल ऑफ व्हॉट, DNA. बघा बाळांनो, इथे मी नाही का हे काढतोय. ठीक आहे, ओके फाईन. आता लक्षात घ्या याच्यामध्ये हे कोण आहेत, हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे, ऍज इट इज हे कन्सिडर करा. हा कोण आहे तुमचा, बोला. शुगर शुगर शुगर, बरोबर आहे की नाही, शुगर. त्याच्यानंतर हे जे असतात का, शुगर झाला. त्याच्यानंतर हे कोण तुमचे, हायड्रोजन बॉन्ड. हे बघा, हे 5' एंड असेल तर हा काय असणार आहे तुमचा 3' एंड. याचा बरोबर पट्टी बघायची ए इथे, म्हणजे हे 3' आहे, हे काय असणार आहे 5', हे कसं असणार आहे 3'. ठीक आहे, बघा आलं का, यस. ठीक आहे, कन्सिडर करा की इथे ॲडेनाइन आहे, ग्वानाइन आहे, सायटोसिन आहे, थायमिन आहे, कुठलाही टाकू शकता. रिपीट केलं तरी पण चालतं. ठीक आहे, त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्टँड तुम्ही सांगा. आता माझ्या सोबत बोलायचं, बोला कॉम्प्लिमेंटरी. ए असेल तर हा काय टी, जी असेल तर सी, सी असेल तर जी, टी असेल तर ए असेल तर टी, टी असेल तर ए, जी असेल तर सी, जी असेल तर सी, सी असेल तर जी, टी असेल तर ए असेल तर टी, ए असेल तर टी. ओके, अँड दिस संपला तुमचा. आताच तुम्हाला मी सांगितलं की या दोघांमधला जो डिस्टन्स असतो तो किती असतो, 3.4 एंगस्ट्रॉम और 0.34 नॅनोमीटर. या दोघांच्या मधला जो डायमीटर आहे तो किती असतो, 20 एंगस्ट्रॉम और 2 नॅनोमीटर. बाळांनो डीएनए थोडस बघा, सरळ चालत नाहीये, असा 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 चालतंय, दिसते का, असा असा. तर तुम्हाला इथे दिसेल एक, दॅट्स अ मायनर शॅलो ग्रूव्ह. ग्रूव्ह या शब्दाचा अर्थ होतो खड्डा. ठीक आहे, हे दिसतंय मायनर. आणि इथे जर बघितलंय तुम्ही, हे बघा, हे जर बघितला, कॅन आय से दॅट्स अ डीप major groove. So deep major groove is what, a 22 angstrom unit, and shallow minor is what, a 12 angstrom unit. Sorry, 12 angstrom unit. लक्षात घ्या, कळालं का. हे किती 22 डीप आणि हे. आणखीन काय राहिलं, आणखीन एक क्वेश्चन असा आहे की सर एका हेलिक्स मध्ये असे नायट्रोजन बेस पेअर किती असतात, 10. कळालं का. सो 1 by 1 देर इज व्हॉट, अ पहिला डीएनए इज अँटी पॅरलल इन नेचर. ठीक आहे, सेकंड अँटी पॅरलल आहे का, बिकॉज कार्बन नंबर अटॅच टू द काय, सॉरी, नायट्रोजन बेस अटॅच टू द कार्बन नंबर 1. सेकंड पॉइंट काय लिहू शकतो, हा बोला, it is a plectonomic in nature. What is by plectonomic? Easily non separable. ठीक आहे, त्याच्यानंतर DNA runs in the anti-parallel, so there is what, a 5' to 3', आणि दुसरा कुठला जातो तुमचा 3' to 5'. ठीक आहे, ओके. देन आणखीन काय सांगू शकतो आपण, हा द डिस्टन्स बिटवीन
न्यूक्लियोटाइड किती आहे बोला 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 3.4 एंगस्ट्रॉम और 0.34 नॅनोमीटर. क्लियर. आता इन वन हेलिक्स there is what 10 नायट्रोजन बेस पेअर. तर लेंथ सांगा रे बाळांनो किती येणार. म्हणजे हेलिक्स म्हणजे काय, तुम्ही ते मोठे मोठे टाक्या बघितले असेल म्हणजे पाण्याचे जे कुठले कॉर्पोरेशनचे असतात त्याचे सीड्या बघितलं असेल तुम्ही, असं 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 जातात बरोबर आहे. आता एक हेलिक्स म्हणजे काय, तुम्ही स्टार्ट केला सीडी चढायला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सीड्या गेले म्हणजे ज्या स्टेपून तुम्ही चालला तिथं फिरून आहे का तिकडे त्याला म्हणतो आपण एक हेलिक्स. तर डीएनए सुद्धा बघा असा जाऊन असा इकडे येणे, याच्यामध्ये टोटल किती असतात म्हटले आपण 10 नायट्रोजन बेस पेअर. याला म्हणतो आपण सिंगल हेलिक्स. तर याची लेंथ किती असणार आहे, किती लेंथ असणार आहे, मॅथमॅटिक्स एवढं पण लागत नाही. किती लेंथ असणार आहे, अरे बाळांनो एका याच्यामधली किती आहे 3.4 आहे. किती आहे तुमचा, कुठे गेला रे कुठे गेला, हा एका याच्यामध्ये किती आहे 3.4 आहे. तर मला सांगा 10, तर 3.4 इंटू 10 इज इक्वल टू 34 एंगस्ट्रॉम और 3.4 नॅनोमीटर. लेंथ ऑफ वन हेलिक्स इज व्हॉट अ दिस. बॉन्ड अँगल किती होतो रे, एक हिंट देतो तुम्हाला. हा एक हायड्रोजन बॉन्ड आहे बरोबर आहे डीएनएचा, हा दुसरा आहे. हा असा एका खाली एक आहे का, नाही ट्विस्टेड लॅडर सारखा आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 वेळेस होणार ना. तर मला एक सांगा एका हेलिक्स मध्ये किती नायट्रोजन बेस पेअर्स आहेत, 10 आहेत. एका सर्कलचा किती असतो बॉन्ड अँगल 360. किती असतो 360. मग हे 10 मध्ये डिवाइड आहे ना, मग हे थोडं 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 झालं. म्हणजेच काय झालं की 360 डिग्री डिवायडेड बाय व्हॉट 10 इज इक्वल टू व्हॉट अ 36 डिग्री. So this is the exactly the structure of what your बोला, this is the exactly structure of what your DNA. Okay, आता नेक्स्ट आपण बघणार आहे याच्यामध्ये. सो व्हॉट इज द डीएनए रेप्लिकेशन अँड व्हॉट इज द डीएनए पॅकेजिंग. त्याच्यानंतर आपण जाऊया आरएनएस कडे. कळालं का. आता परत एकदा एक वेळेस तुम्ही रिवाइज करून बघू मिळतो. या मॉलिक्युलर दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ डीएनए कुणी डिस्क्राइब केलं होतं, वॅटसन अँड क्रिक. कधी 1953 ला. व्हॉट इज द न्यूक्लियोटाइड, न्यूक्लियोटाइड इज व्हॉट अ मोनोमर ऑफ व्हॉट डीएनए. अँड न्यूक्लियोटाइड कसं म्हणतो, तर किती टाइपचे न्यूक्लियोटाइड झाले तुम्हाला, 4 टाइप ना, ॲडेनाइन गायनाइन सायटोसिन. म्हणजेच काय ॲडेनाइन न्यूक्लियोटाइड, ठीक आहे, गॉनाइन न्यूक्लियोटाइड, साइटोसिन न्यूक्लियोटाइड आणि थायमिन न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. आता 4 टाइपचे न्यूक्लियोटाइड. ओपन स्ट्रक्चर बघितला, हे बघा हे शुगरचं आहे. कुणाचा आहे तुमचा, हा शुगरचा आहे. तर काय असतो न्यूक्लियोटाइड, डिऑक्सिरायबो शुगर C5H10O4. बघून घ्या C5H10O4 H3PO4 आणि 2 टाइपचे काय तुमचे नायट्रोजन बेसेस. जर आपण प्रॉपरली इथे न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर बघितलं आहे, कळालं का, काय बघितलं आपण स्ट्रक्चर बघितला न्यूक्लियोटाइडचा. सो इट इज अ लुक लाईक दॅट. सो बघा न्यूक्लियोटाइड हा तुमचा डिऑक्सिरायबो शुगर ॲज इट इज. 5व्या कार्बनला कोण ॲटॅच झाला, फॉस्फरिक. फॉस्फरिक ऍसिड काय आहे, फॉस्फरिक ऍसिड. सो ऍसिड का, कारण हा H+ देतो. इकडे ऑलरेडी OH होता ना, हे बघा हे OH, हा OH आणि याचा H मिळाला काय H2O. आणि फॉर्म काय झाला, फॉस्फोडायस्टर बॉन्ड नाही, फॉस्फो इस्टर बॉन्ड. पण हा OH दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला अटॅच असणार आहे. ते कुठल्या असणार आहे, 3' एंडला. सो दॅट इज अ तो एक फॉस्फोइस्टर बॉन्ड. हा एक फॉस्फोइस्टर, हा एक फॉस्फोइस्टर. तर झाले किती तुमचे फॉस्फोडायस्टर बॉन्ड. काय झालं तुमचा फॉस्फोडायस्टर बॉन्ड. अँड कार्बन नंबर फर्स्टला कोण अटॅच आहे तुमचा सांगा मला, सायटोसिन, ग्वानाइन, थायमिन और द व्हॉट अ ॲडेनिन. ठीक आहे.
इकडे बघा, तर डीएनए दॅट adenine is always attached to the what thymine by the 2 weak hydrogen bond. Cytosine attached to the what a guanine by the 3 weak hydrogen bond. The DNA are what a double stranded. कसा असतो तुमचा डबल स्टँडर्ड. अँटी पॅरलल म्हणजे काय, एक नाही का 3' to 5' जातो तर दुसरा 5' to 3' जातो. ठीक आहे. दिस इज द एक्झॅक्टली स्ट्रक्चर ऑफ व्हॉट युअर 3D मॉडेल. कळालं का, कुणी दिलं, वॅटसन अँड क्रिकने. दोघांच्या मधला डिस्टन्स 20 अँगस्ट्रॉम वर द 2 नॅनोमीटर, एक डिजिटने कमी असतो. दोन न्यूक्लियोटाइड मधला डिस्टन्स 3.4 अँगस्ट्रॉम और 0.34 नॅनोमीटर. एका हेलिक्स मध्ये किती असतात, 10 नायट्रोजन बेस पेअर्स, म्हणजे 10 into 0.34 और द हे, तर ह्याच्यामध्ये किती येणार तुमचा 10 NBP, म्हणजे याचा डिस्टन्स किती झाला तुमचा 34 अँगस्ट्रॉम और 3.4 नॅनोमीटर. ठीक आहे. द डीप मेजर ग्रूव म्हणजे हे मोठा खड्डा 22 अँगस्ट्रॉम, त्याला डीप मेजर ग्रूव म्हणतो. आणि मायनर म्हणजे एकदा मायनर एकदा डीप, एकदा डीप एकदा मायनर, अशा प्रकारे हा डीएनए असतो. क्लिअर. डिस्टन्स झाला, हे झाला. बॉन्ड्स, फॉस्फोडायस्टर बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड आणि ग्लायकोसाइडिक बॉन्ड. कुठला, ग्लायकोसाइडिक बॉन्ड. दिस इज द ऑल अबाउट व्हॉट अ डीएनए. तर बाळांनो, हा व्हिडिओ रिपीट करा. थोडासा कॉम्प्लिकेटेड, थोडासा केमिस्ट्रीचा पार्ट याच्यामध्ये आलाय, परंतु एकदमली इझिली तुम्हाला नाही का तो समजेल. कारण हा समजल्याच्या नंतरच आपल्याला डीएनए रेप्लिकेशन प्रोसेस काय असते, सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड काय असते, ते आपल्याला तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. तर याला बार बार बघा. थँक्यू टू ऑल.